तुम्ही पण आवेल नाही लगेच पण लावून पाहते आता. आणि 2 बोटांनीच लावायचं असतंय ते. विहीर बघा किती भरली आहे. अजून 2-3 दिवस लागोपाठ पाऊस पडला ना तर पूर्ण भरेल. नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. पाऊस अजिबात उघडत नाही. अगदी थोडासा उघडतो, 5 मिनिटं उघडतो आणि लगेच पाऊस येतो. तरी पण आहे ना, चला म्हटलं आमची ना भाताच्या आवणीला सुरुवात केलेली आहे आणि जवळच इथे, तर चला म्हटलं मी पण जाते आता तिकडे. घरचेच माणसं येते, भात आवताय आता. आणि आजूबाजूचं बघा, आता घराच्याच पाठीमागे इथे ना भाताला म्हणजे आवणीला सुरुवात केलेली, जास्त पण लांब नाही. आणि चला जाऊया आपण. आणि पावसाचं पाणी तर बघा जिकडे तिकडेच साचून राहिलं आहे. आणि इथे घराच्या पाठीमागे आवणी चालू आहे. आणि चला दाखवते मी तुम्हाला. हे बघा, वावरांमध्ये पण खूप पाणी आहे. पाऊस काही उघडतच नाही आहे. चला आता आपल्याला जायचं आहे तिकडे. घरचेच माणसं आहे, भात आवताय. जाऊया आपण आता. चला आता आपण जाऊया. आणि चप्पल तर घालायच्या लायकीचीच नाही आहे, कारण का ह्या पाण्यामध्ये तर अजिबात चप्पल चालत नाही. त्याच्यामुळे चप्पल काही घातली नाही आहे. हे बघा किती चिखल आहे. बघा किती पाय जात आहे पूर्ण. तरी पण आपल्याला असं जायला लागणार आहे या पाण्यातून. आणि आपण या बांधाला मग इकडे निघू. पाण्याचा पण आवाज येत असेल तुम्हाला. हळूहळू जायला लागेल आपल्याला या बांधाने. आणि ह्या बांधाने तिकडे जायचंय. चला, याच्यामध्ये ना भुईमुग केलेला होता बघा, तेव्हा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दाखवलं. या वावरात भुईमुग केलेलं होतं. आणि याच्यामध्ये आता आहे ना, आम्हाला आता टोमॅटो लावायचा आहे किंवा मग घेवडा याच्यामध्ये राहील. पण मग अजून नाही, अजून नंतर लावायचं आहे. कारण का आमच्याकडे ना जास्त पाऊस असतो, त्याच्यामुळे आहे ना आमच्याकडे टोमॅटोची लागवड आहे ना नागपंचमीला करतात. इतक्या लवकर नाही करत. तेव्हा आहे ना थोडासा पाऊस कमी होतो म्हणून. हे बघा किती पाणी आहे. आणि जिकडे तिकडे आता आहे ना आवण्या सुरू झालेल्या आहे आमच्याकडे भाताच्या. आता आपण इकडनं जाऊ. थोडंसं पाण्यातून चालता येत नव्हतं मला. हे बघा आता इकडे पण आहे ना, तुम्हाला दिसत असेल किती पाणी साचले. आणि इकडे पण आवणी चालू आहे शेजारच्या हे लोकांची. आणि आम्ही पण कुठे कुठे भात आवला ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्या कुंडीमध्ये ना भात आवला काल. बघा इथं बोर आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे विहीर आहे. चला आता तुम्हाला विहीर पण दाखवते. बोर पण इथे दाखवलं आहे. आणि ही माझी शेती आहे. माझ्या शेतामध्ये भात आवायचं काम चालू आहे. आणि चला आता आपण जाऊया तिकडे माणसांकडे. तिकडे माणसं आहे, आपल्याला हळूहळू जावं लागेल. अजिबात चालता येत नाही, खूपच पाऊस आहे. आणि पाऊस कमी झालाय पण खूप एकदम असे पाय जात आहे चिखलामध्ये. आणि हे बघा आंब्याची झाडं आम्ही लावलेले भरपूर असे छान झाले आता. आणि चला गावाला बघा हे असं शेतकऱ्याला कामं करायला लागतात आणि तेव्हा आपल्याला खायला भेटतं. आता भात आवणी ना खूप अवघड असते. पहिले एक पाऊस पडला का रोप टाकायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे ते भात पेरायचा. आणि त्याच्यानंतर मग ते 1 महिन्यामध्ये भाताचं रोप लावायला येऊन जातं. आणि नंतर पावसाला सुरुवात झाली की भात आवायला सुरुवात करायची. मग ते रोप उपटायचं आणि त्याच्यानंतर एक एक काडी ती अशी आपल्याला गाळ करायला लागतो. पहिलं तर
बैलच होते, असं बैलांनीच गाळ करायचे वावरामध्ये. पण आता ट्रॅक्टर निघाले त्याच्यामुळे ट्रॅक्टरनंच मग गाळ करतात. आता आमचा पण घरचा ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये ना काल ट्रॅक्टरने गाळ करून घेतला आणि घरचेच माणसं त्यांनी याच्यामध्ये आवून घेतला. चला आपण तिकडे जाऊ, तिथं आवत आहे माणसं आणि थोडंसं ऊन पण पडलंय आता. छान वाटतं थोडंसं ऊन पडलं का. आणि तिथून आली मी, ते बघा आपलं घर दिसतंय आणि हे बघा किती चिखल आहे, खूप गाळ आहे. चला जाऊया आपण पुढे. हे बघा मी खाली आली, आता कुंडीत भात आवला तिथे आली. आता तुम्हाला विहीर दाखवते मी, विहिरीला किती पाणी भरलंय ते. त्याच्यामध्ये भात झाली का आता आपण बघूया. विहीर बघा किती भरली आहे, बघू शकता. हे बघा अजून 2-3 दिवस लागोपाठ पाऊस पडला ना तर पूर्ण भरेल. बघू शकता इतकी विहीर भरली, थोडीशी राहिली भरायची अजून. हे बघा गढूळ पाणी खूप. हे विहिरीचं पाणी नाही पिती आम्ही, पण दुसरं विहिरीचं पाणी पितो, बोरचं. हे पाणी खूप खराब आहे, त्याचा जास्त उपसा पण होत नाही. आणि इथं सोलर आहे, हे बघा आमचं शेतकऱ्याला भेटतं ना ते सोलर आहे. आमच्याकडे लाईटच राहत नाही, त्याच्यामुळे ना जास्त करून असं प्रत्येकाकडे सोलर आहे. आणि चला आता तिथं भात आवत आहे वरच्या कुंडीमध्ये, तिकडं जाऊ आपण आता. हे बघा विहीर, बघू शकता इतकं पाणी भरलंय विहिरीमध्ये. मी पण आली नाही इतक्या दिवस, आजच आली. आणि मस्त ऊन पण पडलं बघा, मी बाहेर आली तर ऊन पण पडलं मस्त, नाही तर अजिबात ऊन पडत नव्हतं. चला आता आपण जाऊया. हे बघा याच्यात चालू आहे आता आवायचं काम. आणि हे बघा असे ना हे जूड आहे ना, हे पसरावून द्यायचे पहिल्यांदा असे, म्हणजे माणसांना मग आवायला पटपट. हे बघा तिकडं आवत आहे, जूड पसरवायचं काम माझ्या पुतण्याचं. त्याने जूड पसरवून दिले आणि तो बसलाय मोबाईल बघत. पाऊस पण उघडलाय मस्त. आपण जाऊ तिकडं, कसं आवताय दाखवते तुम्हाला. चला हे बघा वरून विहीर दिसते अशी, इतकी भरली आणि आपण आलो इकडनं या बाजूला. चला आता आपण जाऊया इकडे. सुनबाईची आत पडली, सुनबाई बसल्या आहे, पूजा आहे. आणि कसे तयार होतात बघा. इथं ना लय पाणी साचलंय, हे बघा थोडासा खालचा भाग आहे हा, इथं आऊन झालंय. आणि इकडे आता अशी आत घेतली आहे आवायला. चला तुम्हाला जवळून दाखवते कसं आवतात आणि कोण कोण आहे ते पण सांगते. एवढं राहिलं अजून आवायचं इकडचं. हे बघा चालू आहे आता, घरचेच माणसं आहे, रोजाची माणसं काही भेटती नाही, सगळीकडेच आता आवणीला सुरुवात करेल. त्याच्यामुळे माझ्या 2 जावा आहे, पुतणी आहे, जावाई आहे, सुनबाई आहे. पुतणे आहे घरच्या घरी चाललंय आता, अजून दुसरीकडे तर खूप भात आवायचं आहे आमचं. आता हेच आवतील, अजून 15-1 दिवस आमची भाताची आवणी चालू राहील. आता कसं आवतात ते पण दाखवते तुम्हाला. चला हे बघा, हे आहे भाताचं रोप, हे असे. आणि 2-3 काड्या हातात पकडायच्या आणि त्या या पद्धतीने लावायच्या. हे बघा इतकं अंतर सोडायचं आणि अशी रांगेशीर लावत चालायचं. याला म्हणतात भात आवलेला तांदूळ. हा भात खायला खूप छान लागतो, आवलेला भात. कोकणातच होतोय हा भात असा आमच्याकडे. मस्त ऊन पडलंय बघा, पाऊस उघडलाय आता थोडासा.
मी पण आवेल नाही दिवसाचं, पण लावून पाहते आता. आणि हे बघा, पाय बघा किती जात आहे. दोन बोटांनीच लावायचं असतंय ते. माणसं कोणीच बोलती नाही, त्यांना माहित आहे मोबाईल मध्ये काहीतरी चाललंय म्हणून. काही का बोलती नाही. आमच्या माणसं खूप बोलतात बरं का, पण नाही ना त्यांना माहिती बडं चालू आहे ना, त्याच्यामध्ये बोलती नाही. चला, मला भाता होता पण येतो कधी आता मला पण. ते नाही ना तिथं, काय माहिती कुठे. आता मी ना या सरीनं चालली होती आणि इथे आहे ना, हे बघा अगदी छोटीशी एक खेकड आहे, तुम्हाला मी दाखवते आणि समोरचा कॅमेरा मी लावते म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा ह्या अशी ह्या सरीनं चालली आणि ती बघा माझ्या पुढे चालली आहे. हे बघा, आता मला आहे ना पकडता नाही येत बरं का, भीती वाटते मला, त्याच्यामुळे ना मी नाही तिला पकडणार. आता छोटे मुलं असते ना ते लगेच पकडून घेते. हे बघा, छोटी आहे जास्त पण मोठी नाही, पण चालली ती मस्त. हे बघा माझ्या पुढे ती बघा. चला आली आता मी, थोडं भात आवून लागली आणि आता 5 वाजत आले. आणि चला आता हे बघा इकडनं आली आणि ते आता येतील थोड्या वेळाने घरी, तोपर्यंत मी जाते. आणि आता परत स्वयंपाकाची तयारी. थोडंसं आल्यावर करतात सुना, पण थोडंसं भात वगैरे टाकते आता आणि कणिक वगैरे मळून ठेवते, म्हणजे कसं थोडंसं त्यांना पण थोडासा आधार. आता थोडंसं मला पण बरं वाटतंय, तर थोडंफार मी पण आता स्वयंपाक वगैरे करायला लागली ना. आणि खूप चिखल आहे, अजिबात चालता येत नाही आहे. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशी होती भाताची आवणी आजची. चला इथेच एंड करते, नवीन एक व्हिडिओमध्ये. बाय.